नमस्कार मित्रांनो. तर आज एक नवीन कथा तुमच्यासमोर मी सादर करते आहे. मध्यरात्री ऐकू येणारी बासरी. एका सुरेल आवाजामागे दडलेली अधुरी प्रेमकथा. चला तर ऐकूया. गावाचं नाव होतं चांदणवाडी आणि गाव फार सुंदर होतं. हिरवेगार शेत आणि प्रसन्न गाव. परंतु या गावात एक विचित्र गोष्ट खूप प्रसिद्ध होती आणि त्यामुळे या गावात लोक यायला भ्यायचे. दर पौर्णिमेच्या रात्री रात्री 12 वाजतानंतर गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाजवळून एक बासुरीचा मधुर आवाज ऐकू यायचा आणि त्यामुळे या गावात फारसं कोणी यायचं नाही. परंतु इतका सुंदर की मंत्रमुग्ध करणारा आवाज. पण त्या बासरीचा वादक कोण होता हे आजपर्यंत कुणालाच कळलं नव्हतं. तर निखिल नुकताच त्या गावात शिक्षक म्हणून नोकरीला लागला होता. त्याला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. तो गावकऱ्यांना म्हणाला, तुम्ही असे अंधविश्वास फैलवू नका. परंतु गाववाले म्हणाले, तुला आम्ही खोटं सांगत नाही. आम्ही हा आवाज बऱ्याच वर्षापासून ऐकतो आहो. म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांनी सुद्धा हा ऐकलेला आवाज आहे. तर निखिलने ठरवले की मी एकदा अनुभव घेतो. तर एका पौर्णिमेला त्याने स्वतः जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. रात्री 12 वाजले होते. त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. तो वडाच्या झाडाकडे जाऊ लागला आणि अचानक वाऱ्यासोबत बासरीचे सूर घुमू लागले. तो आवाज इतका वेदनादायी त्याला वाटला, तरीसुद्धा तो आवाज मंत्रमुग्ध करत होता. निखिल नकळत त्या दिशेने चालू लागला आणि चालता चालता तो वडाच्या झाडाजवळ पोहोचला. त्याला पांढऱ्या पोशाखातील एक तरुणी दिसली तिथे. ती शांतपणे उभी होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिथे थांबला आणि म्हणाला, तू कोण आहेस? ती काही बोलली नाही. फक्त दूर नदीकाठी तिने बोट दाखवला आणि क्षणात अदृश्य झाली. निखिलला फार आश्चर्य वाटले. हे काय होतं? काही स्वप्न तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी निखिलने गावातील वृद्धांकडे याची चौकशी केली. तेव्हा त्याला 70 वर्षापूर्वीची एक कथा कळली. त्या गावात माधव नावाचा एक बासरीवादक राहत होता आणि गौरी नावाच्या मुलीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. दोघांनी लग्नाची स्वप्न खूप बघितली होती. आपण नवीन संसार थाटू अशात ते दोघे होते. परंतु गौरीच्या वडिलांनी तिचं दुसरीकडे लग्न लावलं. त्या रात्री माधव नदीकिनारी बसून शेवटची बासरी वाजवत होता. गौरी त्याला भेटायला निघाली, पण वाटेत आलेल्या पुरात तिचा मृत्यू झाला. त्या दिवसापासून माधव रोज मध्यरात्री नदीकिनारी बासरी वाजवत राहील आणि गौरीची वाट पाहत असायचा. आणि एक दिवस त्याला त्याच जागी त्याचाही मृत्यू झाला. लोक म्हणतात, आजही पौर्णिमेच्या रात्री त्याची बासरी वाजत असते आणि गौरीची आत्मा त्याला शोधत असते. त्या रात्री निखिल पुन्हा नदीकाठी गेला. त्यावेळी त्याला एक जुनी लाकडी पेटी सापडली. त्यात एक पत्र होतं. पत्रावर लिहिलं होतं, गौरी, जर या जन्मात आपण एकत्र आलो नाही तर माझी बासरी तुला पुढच्या जन्मातही शोधत राहील. पत्र वाचताच निखिलच्या डोळ्यासमोर विचित्र दृश्य चमकू लागले. नदी, बासरी आणि ती गौरी, आणि त्यामध्ये तो स्वतःचा चेहरा बघू लागला माधवच्या रूपात. त्याला जणू फील होऊ लागलं, वाटू लागलं की मी तोच आहे. माझा हा पुनर्जन्म आहे. मी माधवच आहे. ती मलाच बोलवते आहे. त्या रात्री बासरीचा आवाज पुन्हा घुमला आणि त्याच्यासमोर तीच तरुणी आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती. ती हसली आणि म्हणाली, माधव, तुझी वाट पाहणं आता माझं संपलं. हळूहळू ती चांदण्यात विलीन झाली आणि त्या रात्रीनंतर गावात पुन्हा कधीच बासरीची
मधुर धून ऐकू आली नाही. काही प्रेमकथा शब्दांनी नाही तर सुरांनी जिवंत राहतात. प्रेमकथांचे खूप आगळे वेगळे रूप तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील, प्रत्येक वेळेस नवीन. तर ही कथा इथे समाप्त होते आहे. तर मंडळी, आपणास ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या येणाऱ्या कथेपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया पुढच्या कथेत.